आटपाडी तालुक्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. एक आगळं वेगळं परिवर्तन आपण आटपाडीतील सर्व नागरिक, सर्व माता भगिनी, सर्व प्रमुख नेते मंडळी अनुभवतोय. आणि हे यश माननीय माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून हे आपण यश पाहतोय. आता आपल्या करगणीचे नेते आदरणीय दत्तात्रय पाटील चेअरमन सभापती झाले. जोरदार टाळ्या वाजवी आणि आपल्या कल्पनाताई भुसावळे या उपसभापती झाले. अतिशय दोघांनाही खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही पार्टीच्या वतीनं दोघांनाही मनापासूनच्या शुभेच्छा देतोय. आज खरंच अध्यक्ष भारी वाटते. बऱ्याच दिवसातून सत्तांतर होतोय आणि अध्यक्षला म्हटले मी तर किती दिवसातून आज पंचायत येतोय. आज तुमच्या सगळ्यांचा विजय, आटपाडीकरांचा विजय, गोरगरिबांचा विजय, जे कार्यकर्ते ह्या दोघांना सभापती आणि उपसभापती करण्यासाठी ज्यांनी कष्ट केले सगळ्यांचा विजय. तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि चेअरमन आता तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. आता सत्तेचं ज्यावेळेस परिवर्तन होतं त्यावेळेस लोकांच्या अपेक्षा खूप जास्त असतात, काही तुमच्या सुद्धा. तर घरचा परपंच करून परत या लोकांसाठी आपण वेळ देत आहे. तुम्ही सुद्धा आपला रिअल बिझनेस करून परत वेळ देत आहे आणि चांगल्या पद्धतीचा वेळ या तालुक्याच्या गोरगरीब जनतेसाठी द्याल एवढीच आपण अपेक्षा करतो. आणि अध्यक्ष आणि अण्णा तुमच्या दोघांचे सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो. आपण दोघं एकत्र आला ह्या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं, त्यामुळे तुमच्या दोघांचे मनापासून मी अभिनंदन करतो. आणि सर्व आटपाडीतील जनतेला शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळात शिवसेनेचे नेते आदरणीय दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा पंचायत समितीचा गाडा चांगल्या पद्धतीने हाकला जाईल एवढीच त्या निमित्तानं आपण अपेक्षा करतो. ताई, आपण सुद्धा पूर्णपणे वेळ देऊन आपल्या लोकांची, आपल्या भागातील, आपल्या तालुक्याची जबाबदारी आता तुमच्याकडे आहे. डिगनची नाही किंवा गर्दनीची नाहीये. तुम्ही पूर्ण तालुक्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही दोघंही चांगल्या पद्धतीचं काम भविष्यामध्ये करचाल एवढी आपण अपेक्षा करतो. तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.